एखादी देशातील युद्धामुळे एमआयडीसीतल्या कंपन्या बंद पडायला सुरुवात झाली आहे। राज्यभरातील अनेक एमआयडीसींमधली ही स्थिती आहे। तर संभाजीनगरमधील वाळूज भागातल्या लक्ष्मी मेटल कंपनीत रात्री उशिरापर्यंत पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक राहिला आहे। या कंपनीतील काही युनिट आजपासूनच बंद करण्यात आले असून या कंपनीतील 500 कामगार काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या कंपनीतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता उद्योग जगावर भारतात पाहायला मिळत आहेत। मी संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील एका या कारखान्यात आहे। आपण बघतोय ही जी फॅक्टरी आहे, इथून जो सायलेन्सर म्हणजे दुचाकीचं सायलेन्सर, वेगवेगळ्या वाहनांचे सायलेन्सर बनवले जातात आणि हे पुढे बजाज सारख्या मोठ्या कंपनीला फॉरवर्ड केले जातात। मात्र या कंपनीत आता गॅस हा शिल्लक राहिलेला, हा किंचित राहिलेला आहे आणि उद्या सकाळी ही सगळी कारखाना बंद पडणार आहे। जे भयंकर परिणाम आपल्याला आता गॅसचे पाहायला मिळतात। माझ्यासोबत इथले हे सगळे आहेत, त्यांना विचारूया, सर काय सध्या कारखान्यामध्ये परिस्थिती आहे? सध्या सर्व कारखान्यांमध्ये गॅस सिलेंडरचा खूप तुटवडा पडतोय। LPG सिलेंडर अवेलेबल होत नाहीये आणि आमच्याकडे आणि मोठ्या कंपन्यांमध्ये जिथं सरफेस ट्रीटमेंट किंवा कलर कोटिंगचं काम चालतं त्याच्यामध्ये ओव्हन हा जो प्रकार असतो त्याच्यासाठी हीटिंग करण्यासाठी गॅसचा वापर केला जातो आणि 6 तारखेनंतर गॅस सिलेंडर आता अवेलेबल होत नाही आहेत। आत्ता आमच्याकडे सध्या घडीला फक्त 12 तासाचंच कव्हरेज आहे। पुढच्या 12 तासानंतर पूर्ण काम जे आहे ते बंद पडणार आहे आणि त्यामुळे जवळपास 500 लोक आमच्याकडे आणि बजाजमध्ये तर तुम्हाला माहितीच असेल तर ते 3500 ते 4000 त्यांच्याकडे काम करणारे लोक आहेत, त्यांना काही काम राहणार नाही। उद्या काय परिस्थिती असेल सर? कारण की ही भयंकर कोरोना सारखी परिस्थिती निर्माण। For your information, this matter has been discussed with our association CMI, as well as I personally spoke to morning today head office of HP as well as local head office of HP. They have told that it is the instruction of central government, so that we can't help you. It has totally stopped. Industries and the hospitality equipment is the hotel will be stopped. Only they will give domestic cylinder to the house people. This has been discussed today morning. Our association also trying. I talked to the Otul Sabe also through other person. So everybody is telling nothing can be done. This is the position. Now our factory will be going to be totally closed and so many people will be there. I told them basically that if you are going to them for eating, we are not paying them anything. How we can get the money to buy the cylinder? So this is the thing. आणखी काही लोक आहेत सर, कामगारांवर काय सध्या तुमच्या परिस्थिती? उद्या सकाळ आता किती स्टॉक आहे, उद्या काय परिस्थिती असेल? उद्या हा आमचा 12 तास संपल्यानंतर टोटल बंद पडणार, आमचं प्रोडक्शन बंद पडणार आणि लोकांना काम द्यायला आमच्याकडे काही नसणार आहे। कारण त्यांना काम नाही दिलं तर पे करू शकणार नाही आम्ही आणि फार भीतीचं वातावरण आहे। जसं एकदा आपण अनुभवलंय कोरोनामध्ये, सेम तशी परिस्थिती आता येते काय असं आमच्या कामगारांमध्ये भीतीचं वातावरण आहे। याकरता त्याच्यावर काय नियोजन करता येईल ते लवकरात लवकर करायला पाहिजे गव्हर्नमेंटने। ही सगळी परिस्थिती आहे। आता इथे सध्या सगळं काम सुरू आहे, मात्र जर उद्यापर्यंत हा गॅस या ठिकाणी पोहोचला नाही तर ही फॅक्टरी बंद करावं लागेल। परिणामी अनेकांचं उद्योग जे रोजगार आहे ते बंद पडेल आणि अत्यंत यापेक्षा गंभीर म्हणजे ही जी कंपनी आहे, जी बजाज सारख्या मोठ्या कंपनीला हे सगळं युनिटमधून हे सायलेन्सर पुढे पाठवते, त्यासारख्या बजाज सारख्या कंपन्यांना देखील याचा फटका बसणार आहे। त्यामुळे अत्यंत ही सगळी पॅनिक सिच्युएशन उद्योजकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि आता उद्योजकांमध्ये मोठी भीतीचं वातावरण देखील आहे। त्यामुळे आता सरकार काय प्रयत्न करतं, मुख्यमंत्र्यांकडून देखील या सगळ्या प्रयत्नावर लक्ष दिलं जातंय। आता केंद्र सरकार या सगळ्या बाबतीत काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।